मंटू भाई एक मिनट, आपके लिए संदेश एक है, उसके बाद जाओ। आदरणीय व्यासपीठ, आदरणीय अप्पासाहेब, अनिल भाऊ, सगळी MSCDची टीम, AIOCDची सर्व टीम, मंटू भाईंनी जे आता सांगितलं, मंटू भाई आपने जो संदेश दिया सर्विस सेक्टर के बारे में, आपने जो बात की, ये बात हमारे ऑल इंडिया के महाराष्ट्र के लीडर बहुत साल से इम्प्लीमेंट कर रहे हैं महाराष्ट्र में, इसका रिजल्ट आया है। हम आपकी तरफ से दो बातें चाहते हैं, एक शेड्यूल के एबोलिशमेंट के बारे में, डॉक्टर सप्लाई के बारे में PCI का रुख बहुत सख्त होना चाहिए। केमिस्ट एसोसिएशन के साथ आप खड़े रहिए और इस चीज में किसी भी हालत में डॉक्टर सप्लाई के मामले में डॉक्टर का बिजनेस पेशेंट को देखना है, डॉक्टर का बिजनेस मेडिसिन का नहीं है, इसके बारे में खड़े रहिए। बस इतना एक डिमांड ये है। और सेकंड डिमांड जो आप सेंटर के बारे में बात कर रहे हैं, वो एक एक्सलेंस सेंटर, ना कि आप कॉलेज को दे सकते, सोमानी जी है यहां पे, तो दूसरा एक्सलेंस सेंटर ये महाराष्ट्र स्टेट फार्मेसी काउंसिल के ऑफिस में होना चाहिए। ये दो बातों के लिए बस। थैंक यू सो मच, थैंक यू व्हेरी मच। 2 मिनिट बोलणार आहे मी। अनिल भाऊ, मंत्री महोदयांची पत्रिका आपण सगळ्यांनी वाचली। आमचे नाथ हे एकनाथ नाहीत, जगन्नाथ आहेत। आणि माझी विनंती आहे तुम्हाला, महाराष्ट्र राज्य केमिस्ट असोसिएशन म्हणून अनिल भाऊ तुम्हाला विनंती आहे, यानंतरचा कुठलाही संघटनेचा, काउन्सिलचा, कुठल्या उद्घाटनाचा आणि कुठल्या पूजेचा मान हा आप्पासाहेब शिंदे सोडून कुणाला देऊच नका। आपल्या नेत्याची किंमत काय आहे हे अनिल भाऊ तुमच्यापेक्षा जास्त कुणाला माहित नाही। मी जाणतो, मी गेली कित्येक वर्ष बघतोय अनिल भाऊ, आजचा कार्यक्रम सुद्धा एवढे लोक दिसत आहेत, सगळे पहाटे 3ला काल रात्री निघाले, तर वेळेत पोहोचले, ह्याच्या पाठीमागचं तुमचं कष्ट आम्हाला माहित आहे। 2020चा विजन असेल, नाहीतर महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिलची प्रत्येक निवडणूक असू देत, आप्पांचा आदेश आणि अनिल भाऊ तुमचं नियोजन, ह्या गोष्टी आम्ही बघितले। मी या निमित्तानं जी जागा जी आमच्या टीमच्या काळामध्ये घेतली गेली, त्याचे माझे सहयोगी सदस्य या ठिकाणी हजर आहेत। माननीय सुरेशजी पाटील असतील, कैलासजी सारडा असतील, रामदेव दाड असतील, हरीशभाऊ गणेशाने असतील, अनिलजी हराळ असतील, सविताताई नेते असतील, प्रमोदजी सोळंकी असतील, ह्या सगळ्यांच्या या निमित्तानं ती जागा घेत असताना जी वज्रमूठ आपण एक केली होती, जी ताकद या काउन्सिलमध्ये निर्माण केली होती, त्याबद्दल या सर्व सदस्यांचं या ठिकाणी मनपूर्वक मी अभिनंदन करतो। दुसरं, अतुल आहिरे आणि त्याच्या नवीन टीमला मनपूर्वक शुभेच्छा देतो। आपली लोक आणि आपली संघटना भक्कम काय लक्षात घ्या, आपली संघटनेतली लोक गर्दीत धक्का देणारी नाही आहेत, लक्षात घ्या। आमची लोक, आमची संघटना जे ठरवतात ते जसंच्या तसं, कायदा आमच्या संघटनेला नसला तरी शिस्त नावाची गोष्ट या संघटनेपेक्षा मोठी कधीच नाहीये। तर ती शिस्त आणि जी पद्धत आपण अवलंबली, त्या पद्धतीने या नवीन टीमनं अतुल आहिरे असतील, धनंजय जोशी असतील, त्यांचे सगळे आत्ताचे आमच्या सहितचे सगळे टीम मेंबर, ह्या सगळ्या लोकांना मी शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो। आणि सरते शेवटी सांगतो की हे स्टेट काउन्सिल बघत असताना आज या ठिकाणी माजी अध्यक्ष सुरेशजी पाटील आहेत। 1998ला या काउन्सिलमध्ये पहिले ते लोकनियुक्त असा उल्लेख त्यांनी केला, मला आवडला तो शब्द, ते पहिले अध्यक्ष झाले। त्यांच्या काळामध्ये जी उपलब्धता झाली त्याच्यामध्ये मी खास करून उल्लेख करेन तो ड्रग इन्फॉर्मेशन सेंटर, आणि त्याच्याकरता आपण आज तयार केलेलं 24/7ची जागा आणि सेंटर, ह्याची खरी मुळं ही सुरेशजी पाटील तुमच्या काळामध्ये तुम्ही निर्माण केली। दुसरं, फार्मसी इन्स्पेक्टरची पदं, ह्याची निर्मिती सुद्धा सुरेशजी पाटील तुमच्या काळामध्ये दिली, आणि तुम्हाला समर्थाशी जी साथ दिली त्या काळातली ती अनिल भाऊ नावंदरांची होती। मी त्या दोन्ही लोकांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। नंबर 2, अमीनभाई नागानी तर हजर नाही आहेत,
आप्पांची ताकद काय असते बघा. अमीनभाई नागानी इथं हजर नाहीत, पण अमीनभाई नागानीच्या काळामध्ये वजनात ज्या गोष्टी आणि अमीनभाई नागानी हे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष होते त्या काळामध्ये ARFL हे जे काय पैसे ह्याबद्दल आपण चर्चा करतोय, हे जे काय अभिनंदन केलं जाते, अतुल भाऊंचं केलं जाते किंवा माझं कदाचित केलं जाते, त्या सगळ्या गोष्टींची मुळं खऱ्या अर्थानं हा सगळा पैसा जो गोळा झाला तो त्यांच्या काळामध्ये झाला. त्या पैशाचं एक्झिक्युशन आमच्या काळामध्ये आम्ही केलं. ह्या सगळ्या लोकांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि जाता जाता एक अतुल आहेर इथं हजर नाही आहेत, 2 प्रॉमिस आपली अनिल भाऊ 2 प्रॉमिस आपली जाहीरनाम्यातली अजून पेंडिंग आहेत. नंबर 1, या राज्यातल्या प्रत्येक फार्मासिस्टचा विमा हा 100% येणाऱ्या काळामध्ये आपल्याकडनं झाला पाहिजे, ते आपलं वचन होतं. आणि नंबर 2, आमच्या बऱ्याच फार्मासिस्टची मुलं फार्मासिस्ट आहेत, त्यांच्या जॉब पोर्टल बद्दल सुद्धा आपण वचन दिलेलं आहे. ही 2 कामं या काळामध्ये होण्याकरता मी स्वतः तुमच्या बरोबर आहे. 100% या सगळ्या कामामध्ये आपल्याला यश मिळालं पाहिजे. आणि हे सगळे तमाम राज्यातनं आलेले सगळे माझे फार्मासिस्ट बंधू आणि भगिनी, जी संख्या महिलांची वाढत चालली आहे, मी सोनालीताईंचं खास करून मनपूर्वक अभिनंदन करतो. महिला विंग प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिला जागृत करण्याचं काम सोनालीताईंनी केलं आणि अतिशय उत्तम असा प्रतिसाद अगदी आजच्या मीटिंगला सुद्धा ह्या महिलांनी जो दिलाय त्या सगळ्या मातृशक्तीला या ठिकाणी प्रणाम करतो. माझे सगळे बंधू फार्मासिस्ट बंधू, या पुढच्या काळामध्ये एक लक्षात ठेवा, बऱ्याच वेळेला रिसेशन असतं, बऱ्याच वेळेला व्यवसायामध्ये संथ गती असती, परंतु हा व्यवसाय हा केमिस्टच्या आणि फार्मासिस्टच्या ताब्यात राहण्याकरता आयुष्यभर आपण प्रयत्न करायचा आणि हा सगळा व्यवसाय 100% आपल्या ताब्यात ठेवायचा आहे. आणि त्याकरता ही महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिल आणि आपली केमिस्ट संघटना जीवाचं रान करेल हा शब्द देतो आणि माझं लांबलेलं भाषण संपवतो. जय हिंद, जय फार्मासिस्ट. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आपल्या मनातलं जर कोणी बोललं असेल तर विजयजी, या टाळ्या थांबत नाही आहेत. मनातलं, तुमच्या मनातलं सगळं जे आहे, जे आमच्या मनात आहे, डॉक्टर सप्लाय या मुद्द्याला तुम्ही जो हात घातलाय तो खूप महत्वाचा आहे. तो सगळ्यांना कसा छळतोय हे आपल्या लक्षात आलं असेल की हा खरंच हा आपल्याला सगळ्यांना छळणारा हा मुद्दा यांनी केंद्रापर्यंत पोहोचवलाय. पुनश्च एकदा मनापासून धन्यवाद विजयजी. यानंतर आपल्याशी संवाद साधण्यासाठी मी आमंत्रित करते डॉक्टर सोमानी सरांना. आदरणीय डॉक्टर सोमानी सर, आपण आपल्या बरोबर म्हणजे खूप चांगल्या प्रकारची साथ त्यांनी दिलेली, प्रतिसाद आता आपल्याला अपेक्षा आहे. आपलं वज्रमूठ आहे हे देखील आपल्या लक्षात त्यांनी आणून दिलंय. लवकरच त्याचा प्रतिसाद आपल्याला मिळेलच. डॉक्टर सोमानी सर. विजयजी पाटील यांचं दमदार भाषण झाल्यानंतर मला वाटतं मला काही सांगायला उरलेलं नाही. पुन्हा एकदा आपण त्यांना टाळ्यांच्या गजरात, त्यांनी जो शेड्यूल केचा जो मुद्दा मांडला तो अतिशय महत्त्वाचा मुद्दा आणि मला वाटतं PCI प्रेसिडेंटच्या समोर त्यांनी तो मुद्दा मांडला, त्यामुळे अतिशय महत्त्वाचा तो गांभीर्याचा विषय आहे. सन्माननीय जे काही मंचावर आहेत सगळे सन्माननीय मंच, मला वाटतं सगळे आपले सिनियर लोक मंत्री महोदय येत आहेत, त्यांना रिसीव्ह करायला गेलेत मला वाटतं. उपस्थित तमाम महाराष्ट्रातनं आलेल्या, कानाकोपऱ्यातनं आलेल्या फार्मासिस्ट बंधू, मी महाराष्ट्राच्या शिक्षक संघटनेचा प्रतिनिधी या नात्यानं आपल्यासमोर उभा आहे. असोसिएशन ऑफ फार्मास्युटिकल टीचर्स इन इंडिया APTI याच्या महाराष्ट्राचा अध्यक्ष या नात्याने, शिक्षक संघटनेच्या नात्याने आपल्यासमोर तर आहेच, परंतु एक फार्मासिस्ट सुद्धा आहे. आणि म्हणून सकाळपासून मी चर्चा ऐकतोय. APTIच्या प्लॅटफॉर्मवर आम्ही बऱ्याचदा ट्रेन द ट्रेनरच्या माध्यमातून ह्या शिक्षकांना सुद्धा पेशंट काउन्सिलिंगसाठी तयार करण्याचा प्रयत्न करतो. आणि मी स्टेट फार्मसी काउन्सिलला 2-3 वेळा ह्या बाबतीमध्ये आमची चर्चा झालेली आहे. शिंदे साहेबांबरोबर चर्चा झाली की APTIच्या माध्यमातून आम्ही एक समग्र असा शिक्षक घडावा या निमित्तानं प्रयत्न करतोय. तर आधी आपण शिक्षक चांगला घडवूया. सुरेश पाटील साहेबांनी काही मुद्दे मांडलेत की भरपूर कॉलेजेस झालेले आहेत, अनएज्युकेटेड किंवा हाफ एज्युकेटेड
टीचर्स त्या ठिकाणी आहेत आणि फार्मसिस्ट तयार होतात, हे मुद्दे बऱ्यापैकी रास्त आहेत. मला वाटतं नॅशनल लेवलला त्याच्यावर काही उपाययोजना जर करता येत असेल तर फार्मसी काउन्सिल करेलच. परंतु महाराष्ट्र राज्य संदर्भात जर बोलायचं झालं, स्टेट फार्मसी काउन्सिल संदर्भात जर बोलायचं झालं तर एक अतिशय पुरोगामी असं स्टेट फार्मसी काउन्सिल आपलं महाराष्ट्र राज्याला मिळालेलं आहे. आणि गेल्या 75 वर्षामध्ये जे आम्ही बघतोय की एक पॉझिटिव्ह दृष्ट्या काम करणारं हे फार्मसी काउन्सिल आहे. आणि सगळ्या घटकांना घेऊन, म्हणजे आज स्टेजवर मला सुद्धा शिक्षकांचा प्रतिनिधी म्हणून बसण्याची संधी मिळाली, त्यासोबत आपले बाकीच्या संघटनेचे प्रतिनिधी सुद्धा त्यामध्ये आहेत. याचा अर्थ असा की इन्क्लुझिव्ह पार्टिसिपेशन, सगळ्यांना सोबत घेऊन जाणारी ही संघटना हे काउन्सिल आहे. आणि या इन्क्लुझिव्ह पार्टिसिपेशनचं पूर्ण श्रेय मी आदरणीय आप्पासाहेब शिंदे यांना देतो. खरं पाहिलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण 2 महिन्यापूर्वीच माझी आप्पासाहेब शिंदेबरोबर 1-to-1 भेट होऊन तशी पहिली ओळख 2 महिन्यापूर्वी. परंतु 2 महिन्यामध्ये आम्ही भरपूरदा बोललो आणि त्यांच्यासारखा तळमळीनं काम करणारा एक, आणि अतिशय ओपनली या प्लॅटफॉर्मवर मी बोलतोय, कारण बऱ्याचदा बऱ्याच संघटनाच्या माध्यमातून काही वेगळं ऐकायला मला मिळत असे. परंतु ज्या वेळेला मी आपणना भेटलो आणि ऑलमोस्ट 2-2.5 तास 3 तास आम्ही वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली, त्यांचं जे नॉलेज आहे, त्यांची जी तळमळ आहे, मला ह्या प्लॅटफॉर्मवर